जय जिजाऊ, जय शिवराय, जय महाराष्ट्र। मित्रांनो, छत्रपती शिवाजी महाराजांकडे 362 किल्ले होते आणि नुकताच त्यापैकी 12 किल्ल्यांचा समावेश युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळांच्या यादीत करण्यात आला आहे। सदर समावेश करण्याकरिता भारत सरकारने मराठा लष्करी भूप्रदेश या संकल्पनेअंतर्गत नामांकन प्रस्ताव सादर केला होता। या किल्ल्यांमध्ये महाराष्ट्रातील रायगड, राजगड, पन्हाळा, प्रतापगड, शिवनेरी, लोहगड, साल्हेर, सिंधुदुर्ग, विजयदुर्ग, सुवर्णदुर्ग, खांदेरी आणि तामिळनाडूतील जिंजी किल्ला यांचा समावेश आहे। 6 जुलैपासून पॅरिसमध्ये सुरू झालेल्या युनेस्कोच्या जागतिक वारसा समितीच्या 47व्या सत्रात या प्रस्तावाचे मूल्यांकन केले जात होते। 2024-25 या वर्षासाठी भारतानेही नामांकन सादर केले होते। चला तर पाहूया या 12 किल्ल्यांबद्दल महत्त्वपूर्ण माहिती। रायगड किल्ला। रायगड किल्ला हा 1656 मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी चंद्रराव मोरे यांच्याकडून ताब्यात घेतला आणि त्याचे नाव रायगड असे ठेवले आणि त्याचे नूतनीकरण केले। रायगडाचे जुने नाव रायरी। गडाला सुमारे 1435 पायऱ्या असून हा गिरिदुर्ग प्रकारचा आहे। प्रचंड विस्तार असून समुद्र सपाटीपासून किल्ल्याची उंची साधारणतः 2900 फूट इतकी आहे। वास्तुविशारद सरदार हिरोजी इंदुलकर यांनी हा किल्ला बांधला असून दख्खन पठारावरील सर्वात मजबूत किल्ला। 1674 मध्ये मराठा साम्राज्याची राजधानी म्हणून घोषित झालेल्या याच किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक 6 जून 1674 रोजी झाला। गडावर पाहण्यासारखी ठिकाणे म्हणजे किल्ल्यावर जाण्यासाठी एकमेव मार्ग असलेला महादरवाजा, तसेच गंगासागर तलाव, पाचाडचा जिजाबाईंचा वाडा, खुबलडा बुरुज, नाना दरवाजा, राजभवन, नगारखाना, जगदीश्वर मंदिर, शिरकाई देऊळ, महाराजांची समाधी, वाघ दरवाजा, टकमक टोक, हिरकणी टोक, वाघ्या कुत्र्याची समाधी, बाजारपेठ, राजसभा, पालखी दरवाजा, मेना दरवाजा, रत्नशाळा, हत्ती तलाव, चोरदिंडी इत्यादी आकर्षणाची ठिकाणे। महाराष्ट्राची अस्मिता असलेला रायगड किल्ला कोकणाच्या ऐतिहासिक वैभवाची महत्त्वपूर्ण साक्ष म्हणून मोठ्या गौरवाने अलिबाग रायगड जिल्ह्यात लाखो पर्यटकांना शिववैभवाची व शिवपराक्रमाची कहाणी सांगत उभा आहे। राजगड किल्ला सह्याद्रीच्या विशाल पर्वतरांगांमध्ये उंचीवर उभा असलेला राजगड किल्ला छत्रपती शिवाजी महाराजांच्या कारकिर्दीत मराठा साम्राज्याची पहिली राजधानी म्हणून गौरवलेला हा किल्ला शिवरायांच्या तसेच मराठ्यांचा अभिमान, अद्वितीय स्थापत्य कौशल्य, शिवरायांची राज्यकारभार कौशल्याची साक्ष देतो। नैसर्गिक सुदृढता, प्रभावी वास्तुकला आणि असंख्य ऐतिहासिक घटनांचा साक्षीदार असलेला राजगड किल्ला प्रत्येक पर्यटकाला आणि इतिहासप्रेमीला भुरळ पाडतो। पुणे शहराच्या नैऋत्येला 48 किलोमीटर अंतरावर वेल्हे तालुक्यात नद्यांच्या खोऱ्याच्या बेचक्यात मुरुंब देवाचा डोंगर उभा आहे। राजगडाचा बाले किल्ला खूप उंच असून समुद्र सपाटीपासून साधारणतः उंची 1394 मीटर आहे। दुर्गराज राजगड शिवरायांच्या महत्वाकांक्षेची उंची दाखवतो, तर किल्ले रायगड त्यांच्या कर्तृत्वाचा विस्तार दाखवतो। इसवी सन 1647 मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी हा किल्ला ताब्यात घेऊन त्याचे बांधकाम केले व त्याचे नाव राजगड असे ठेवले। मराठेशाहीची 25 वर्ष राजधानी या व्यतिरिक्त महाराजांचे धाकटे चिरंजीव राजारामांचा जन्म व सईबाईचे निधन अशा महत्त्वपूर्ण घटना या किल्ल्यावर घडल्या आहेत। या किल्ल्यावरील पर्यटनाचे आकर्षण केंद्र म्हणजे महादरवाजा, सवेडा माची, पद्मावती माची, संजीवनी माची, पन्हाळा कडा, गुप्त दरवाजा, जलनिर्माण तळी, महादुर्गा मंदिर, शिवधारा, निसर्गाचे सौंदर्य
इत्यादी असून थोडक्यात म्हणजे ट्रेकिंग, निसर्गाचे सौंदर्य व इतिहास यांचे मिश्रण असलेला राजगड किल्ला हा महाराष्ट्राचा अभिमान व प्रत्येक मराठी माणसाने अनुभव घेण्यासारखा असा हा गड किल्ला आहे. पन्हाळा किल्ला कोल्हापूर पासून 20 किलोमीटर अंतरावर असलेला पन्हाळ गड किल्ला डोंगरी किल्ल्यात मोडतो. संरक्षणाच्या दृष्टीने इतर किल्ल्याच्या तुलनेत डोंगरी किल्ल्यांना अधिक महत्त्व. समुद्र सपाटीपासून साधारणतः 977 मीटर उंचीवर असलेले पन्हाळा हे एक मोहक प्रेक्षणीय स्थळ. हा किल्ला राजा भोज यांनी 1178 ते 1209 मध्ये बांधला. डेक्कन किल्ल्यांमध्ये सर्वात मोठा किल्ला. शिवाजी महाराजांची आठवण करून देणारा पन्हाळा हा एक ऐतिहासिक किल्ला. सिद्दी जोहरने शिवाजी महाराजांच्या पन्हाळगडाला 4 महिने वेढा दिला होता, तेव्हा शिवाकाशीत शिवाजी महाराज बनून व बाजी प्रभू देशपांडे यांनी बलिदान दिले व महाराज सुखरूप विशालगडावर पोहोचले. याच किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराज व संभाजी महाराज यांची अखेरची भेट झाली. पन्हाळा किल्ला यादव, महामनी राजे, आदिलशाही, मुघल, मराठे आणि शेवटी इंग्रजांच्या ताब्यात राहिला. पन्हाळा किल्ल्यावर आपल्याला सज्जाकोटी, अंबरखाना, संभाजी मंदिर, 3 दरवाजा, सोमेश्वर मंदिर, सोमाळे तलाव, गांधार बावळी, राजदिंडी, धर्मकोटी, रेडे महाल, महाराणी ताराबाई यांचा वाडा अशी आकर्षणाची ठिकाणे दिसतात. असा वैभवशाली इतिहास सांगणारा हा पन्हाळगड किल्ला. प्रतापगड साताऱ्यातील जावडीच्या जंगलांमध्ये असणारा प्रतापगड किल्ला. या किल्ल्याच्या इतिहासाबद्दल आपणा सर्वांनाच माहीत आहे. या किल्ल्यावरतीच छत्रपती शिवाजी महाराजांनी अफजल खानाचा कोथळा बाहेर काढला होता. असा हा महाराजांच्या असीम पराक्रमाचा साक्षीदार. समुद्र सपाटीपासून 3500 फूट उंचीवर असणारा हा किल्ला. या किल्ल्यातील पश्चिममुखी महादरवाजाचे वैशिष्ट्य म्हणजे शिवकालीन रीतीप्रमाणे आजही हा दरवाजा सूर्योदयापूर्वी उघडला जातो व सूर्यास्तानंतर बंद ठेवला जातो. हा किल्ला छत्रपती शिवाजी महाराजांनी 1656 मध्ये बांधला. 1656 ते 1818 मधील काळात काही महिने वगळता हा किल्ला कोणीही जिंकू शकले नाही. शिवमंदिर, तुळजाभवानी मंदिर, जिजामाता वाडा, अफजल खानाची कबर, बाले किल्ला तसेच जवळपास 36 फूट उंच व 4.5 टन वजन असलेला सुंदर असा छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा अशी या किल्ल्यावरील प्रेक्षणीय स्थळे.